आरोपी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे पासून ज्यांनी ज्यांनी अशा खोट्या नॅरेटिव्ह पसरवल्या, त्याच्यात ते अनिल परब असो की आणखीन कोणी असो, ते संजय राऊत पासून जे कोणी आहेत आणि त्याला मदत करणारे ते जे मीडिया हाऊसेस आहेत, त्यांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही 1,00,000 कोटी रुपयाचा मानहानीचा डॅमेजचा दावा दाखल करत आहोत. सर्व पत्रकार बंधूंना सगळ्यात पहिले नूतन वर्षाच्या शुभेच्छा आणि एक धन्यवाद. ज्या ऑनेस्ट पत्रकारांनी हा विषय लावून धरला, त्याच्यामुळे म्हणजे जी जनजागृती झाली, आम्हाला जो सपोर्ट मिळाला, त्याचा खूप मोठा रोल हा मीडियाचा आहे. त्याच्याबद्दल सतीश सालियन आणि सर्व न्यायप्रिय नागरिकांतर्फे, आमच्या सगळ्यांतर्फे आपले आभार. काही लोकांनी थोड्या चुकीच्या बातम्या दाखवल्या, त्याच्याबद्दल पण मला बोलायचं आहे. आमचा कोणाबद्दल पर्सनल काही ग्रीव्हन्स नाही, त्या दिवशी पण क्लिअर केलं होतं. पण ते बोलणं याच्यासाठी आवश्यक आहे की नॅरेटिव्ह फिरतंय आणि काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. काही लोकांनी एवढी हाईट केली की याच्यामध्ये म्हणे सीबीआय ने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे, आणि एक पत्रकार महोदय तर या लेवलला गेले की म्हणे आधीचा जो क्लोजर रिपोर्ट आहे त्याच लाईन मध्ये एसआयटी चालली आहे. आता आम्ही शपथपत्रावर ह्या गोष्टी सगळ्या, आता शपथपत्र बनवून आलो मी, उच्च न्यायालयात दिले आहे. उच्च न्यायालयात त्याच्यामध्ये कंटेम्प्ट आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर माहित पडेल तर यांना बातम्या ह्या पुरवल्या कोणी. पुन्हा जे कॉमन मॅनच्या डोक्यांमध्ये किंवा असं थोडासा संभ्रम झाला आहे काही काही लोकांच्या, त्यांना एक स्पष्ट करायचं आहे, या केसमध्ये ऍज ऑन टुडे ऑन रेकॉर्ड कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही. आदित्य ठाकरे असो की कोणतेही आरोपी असो, यांना कोणतीच क्लीन चिट दिलेली नाही. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की जो 14 फरवरी 2021 चा बोगस क्लोजर रिपोर्ट होता, तत्कालीन अधिकाऱ्यांनी बनवलेला, तो रिकॉल केला आहे. ऑन रेकॉर्ड तो नाहीच. आणि आमच्या तक्रारीवर आता नव्याने तपास सुरू आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, माननीय मंत्री कॅबिनेट मिनिस्टर जे आहे शंभूराजे देसाई साहेब आणि इतर यांनी विधानसभेत स्पष्ट केलं आहे की जी गँगरेप आणि मर्डरची तक्रार 25 मार्च 2025 ला दिशा सालियांच्या वडिलांनी दिली आहे आदित्य ठाकरे आणि इतरच्या अगेन्स्ट मध्ये, त्याची दखल शासनाने घेतली आहे. आता त्याचा तपास आम्ही एसआयटीला देऊ, हे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. परंतु यांची जी मोडस ऑपरेंडी आहे, यांना वाटते की जनता मूर्ख आहे आणि आम्ही काही लोकांना मॅनेज करून खोट्या बातम्या पसरून आम्ही आपल्याच खुशीत राहू, त्याने काही होणार नाही आणि न्यायालयात त्याचा काही फायदा होणार नाही. उलट ही गोष्ट त्यांच्या अगेन्स्ट जाणार आहे. अमरमणी त्रिपाठीचं जजमेंट बघून घ्या, यांच्यासारखेच असे मोडस ऑपरेंडी वापरली होती म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं अशा व्यक्तीला जो आता असे कामं करतो तो ट्रायलमध्ये किती विघ्न आणेल. त्याला बेल दिली असेल त्याची बेल कॅन्सल करा, जेलमध्ये ठेवून त्याची केस चालवा. तर जे तथाकथित यांचे जे चालू आहेत मोडस ऑपरेंडी, की अशा खोट्या बातम्या चालवायच्या किंवा त्या कमेंट्स मध्ये धमक्या द्यायच्या की यांना बघावंच लागेल, यांना तुम्ही जेवढं कराल तेवढं तुमच्या आगेट जाणार आहे. एक जरासा धक्का जरी लागला ना आमच्या सतीश सालियान असो, विटनेस असो, कोणालाही, केस ट्रान्सफर होईल स्टेटच्या बाहेर आणि ते तुमच्या नुकसानाचा ठरणार आहे. जरा हिशोबात राहा. दुसरी गोष्ट, यांनी याआधी 2022 मध्ये म्हणजे यांचं कसं असतं, यांच्यावर कारवाई व्हायला आली, यांच्या कागदच्या केसची हिअरिंग आली की खोट्या बातम्या देऊन टाकायच्या. पण ऑनेस्ट मीडिया भरपूर आहे, त्या लोकांनी खऱ्या बातम्या चालवल्या. ज्या लोकांनी खोट्या चालवल्या त्यांच्या अगेन्स्टचं मी ते सांगणार आहे. पण त्याच्या आधी एक सांगतो, 2022 मध्ये यांनी न्यूज पब्लिश केली. अशा
सेटिंग असं आहे, एक साथ नेटवर मोठ्या मोठ्या याच्यामध्ये न्यूज सुरू, मी नाव घेत नाही, लिडिंग इंग्लिश पेपर, सीबीआयने दिशा सालियांच्या केसमध्ये मध्ये क्लीन चिट दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की तो अपघातही, आता तो हत्या पण नव्हती आणि सुसाईड पण नव्हतं, पण तो एक अपघात होता. दुसऱ्या दिवशी सीबीआयनं येऊन प्रेस नोट दिली, आम्ही दिशा सालियांच्या केसचा तपासच कधी केला नाही, क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही. हे झाल्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा तेच रिपीट त्यांचं सुरू केलं आहे. आता कसं आहे की इव्हिल टॉलरेटेड इज इव्हिल प्रोपोगेटेड. तर यांचा जो अन्याय सहन केला तो अन्याय वाढत जातो. यांनी काय भ्रम करून ठेवला माहित आहे का, फक्त त्यांनाच इज्जत आहे, गरीबाला काही इज्जत नाही. तो सतीश सालियान बिचारा गरीब आहे, तो काय करेल, त्याचं उत्तर खास द्यायला आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की सतीश सालियान यांच्या वतीने आरोपी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे पासून ज्यांनी ज्यांनी अशा खोट्या नॅरेटिव्ह पसरवल्या, त्याच्यात ते अनिल परब असो की आणखीन कोणी असो, ते संजय राऊत पासून जे कोणी आहेत आणि त्याला मदत करणारे ते जे मीडिया हाऊसेस आहेत, त्यांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही 1,00,000 कोटी रुपयाचा मानहानीचा डॅमेजचा दावा दाखल करत आहोत. सगळे SSR वॉरियर मिळून कंट्रीब्युशन करून कोर्ट फी आम्ही भरणार. पण याच्यातली सेकंड गोष्ट एक चांगली अशी आहे की आमची प्रेयर आहे न्यायालयात, जे अमाऊंट रिकव्हर होईल डॅमेजेस, ती अमाऊंट 90% शासनाला द्यायची, लाडली बहीण योजनामध्ये 10% 9% सगळेच ऑनेस्ट पत्रकाराला देऊन टाकायचे, 1% सतीश सालियांना द्यायचे. पैसे आम्ही भरणार, ते बाकी पैसा शासनाला द्यायचा. हे आम्ही करणार आहोत. आणि आम्ही नुसतं बोलत नाही, रेकॉर्ड चेक करून ज्या न्यूज आहे, वाटल्यास पुन्हा ग्रुपवर टाकतो. 2 महिन्याआधी त्याच लिडिंग इंग्लिश न्यूज पेपरच्या अगेन्स्ट आणि आदर पुनावालाच्या अगेन्स्ट 12,00,000 कोटीचा दावा दाखल केला. आमचे क्लायंट आहेत प्रकाश पोहरे, मोठ्या वर्तमानपत्राचे मालक आहेत, ते पण इज ऑल्सो बिलियनर. तर त्यांच्यातर्फे दाखल केला. त्याच्यामध्ये जोपर्यंत ही अमाऊंट देत नाही, त्याची बँक गॅरंटी देत नाही 12,00,000 कोटीची, उत्तरवादींना अरेस्ट करून डांबून ठेवायचं, कस्टडीमध्ये डिटेन्शन करायचं. त्याच्यामध्ये न्यायालयाने कॉग्निझन्स घेतलं, सूट समन्स इश्यू केला आणि शोकॉज नोटीस इश्यू केली. ऑन रिकॉर्ड आम्ही पाठवून देईल. सिर्फ बात नहीं करते हम, जो बोलते ना लीगली जस्टिफाइड वही काम करते हैं. और दूसरी एक गोष्ट अशी सांगायची आहे, बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय राज्यघटनेत एक कलम 14 खूप सुंदर लिहून ठेवलाय, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ. कायदा सगळ्यांसाठी समान, कायद्याची अंमलबजावणी सगळ्यांसाठी म्हणजे कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी, कानून के आगे सब समान, कानून की प्रक्रिया सबके लिए समान. तर जेवढी इमेज, जेवढी इज्जत अडाणी असो की एलन मस्क असो, तेवढीच इमेज एका कॉमन मॅनची तेवढीच आहे. कोणत्याही व्यक्तीची जर बदनामी झाली तर त्याला कितीही रुपये द्या, तुम्ही कॉम्पेन्सेट करू शकत नाही. सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे आणि त्याच्यासाठी काही पुरावे द्यायची आवश्यकता नसते. या आधारावर एका लिडिंग मीडिया हाऊसच्या अगेन्स्ट पुणे कोर्टानं जस्टिस सावंत यांच्या मॅटरमध्ये 100 कोटीचा सूट डिक्री केला होता. त्या हाऊसला नंतर 100 कोटीची बँक गॅरंटी द्यावी लागली होती स्टेसाठी. तर हे ऑन रेकॉर्ड सांगतोय, म्हणून असं कोणाला हे वाटू नये. हा नाही, असं आपण नाव नाही घेऊ शकत. हा, तर म्हणजे कोणाला असं वाटू नये की म्हणजे आम्ही जे बोलतोय हे लॉ मध्ये याच्यामध्ये बसत नाही. तर हे या आधारावर आमचा तो दावा आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशन 501 IPC जे त्याचे न्यू जे सेक्शन्स आहेत BNS चे, हे एक प्रोसिडिंग करणार आहोत. आता या ज्या लोकांनी हे चालवल्या स्टोरी की सीबीआयने क्लीन चिट दिली आणि दिशाचे वडील म्हणे यांचं कुठंतरी अफेअर होतं आणि ते पैसे घ्यायचे दिशाकडून, त्याच्यामुळे त्रस्त झाली होती म्हणून तिने सुसाईड केली. तर ही जी बदनामी केली ना, आता कोर्टात तुमच्याकडे कोणती रिपोर्ट आहे
तुमच्या स्वप्नात आणून दिली होती तुम्हाला पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरनं, तर ते कोर्टात सादर करा आता. त्याच्यानंतर हा एक पार्ट झाला. या प्रकरणात आणखीनही काही डेव्हलपमेंट आहे. काही गोष्टी पहिल्यापासून सांगितलं आम्ही सांगू शकत नाही आहे. काल काल म्हणजे असे, आता मी डेट पण नाही सांगत की प्रत्येक गोष्टी ते बिचारे आमचे काही विटनेस सांगतात की आमचं नाव नका येऊ देऊ, आम्ही कुठं आलो कुठं भेटलो. आणि इव्हन बघा यांची दादागिरी किती आहे की कित्येक मोठे पोलीस अधिकारी ते आम्हाला मदत करतात, पण ते म्हणतात की साहेब असं तुम्ही कृपा करून आमचं नाव नका येऊ दे. तर म्हणजे हे दादागिरी यांची एवढी आहे, यांची गुंडशाही. तर आम्हाला बऱ्याच अधिकाऱ्यांनी बऱ्याच काही गोष्टी दिल्या आहेत. त्याच्यामध्ये कित्येक डायरेक्ट ती बोलणार नाही, अननेसेसरी ते आरोपीने अलर्ट नाही करायचा, तो विषय बाजूला. पण कालचा जो एक डेव्हलपमेंट झाली, 2 असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई पोलीस, आपले AP निपुंगे साहेब आणि भीमराज घाडगे साहेब यांची काल आमची भेट झाली. त्यांनी काही पुरावे दिले आहेत. आता बघा, त्यांनी असं डायरेक्ट दिशा सालियनवाला पुरावा त्यांच्याकडून नाही आला, तो दुसरा पोलीस अधिकारी, थोडस तुमचं कन्फ्युजन होईल, तो दुसरा अधिकारी आहे. पण त्यांनी जो दिला तो पुरावा सुद्धा दिशा सालियनच्या केसमध्ये खूप फायद्याचा आहे. त्यांनी जो पुरावा दिला आहे की एका लेडी पोलीस कॉन्स्टेबलची हत्या झाली, त्याला आत्महत्या दाखवलं, खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट केला, त्याचा फोटो आता मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सगळ्यांना पाठवून देईन. अभिषेक, हा गले में लटका. तर ते म्हणजे बोगस कसं बनवतात, मर्डरचा सुसाईड. आणि परमवीर सिंग यांचे क्लोज सहकारी असलेले दुसरे सहाय्यक पोलीस आयुक्त कदम साहेबांचं स्टिंग ऑपरेशन, त्याचा व्हिडिओ तो त्यांनी दिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की हो, आम्हाला माहित होतं हा मर्डर आहे, त्याला आत्महत्या दाखवली परमवीर सिंगच्या म्हणण्यावर जे काही आहे, आणि परमवीर सिंगने मला सांगितलं की तुम जाओ अरेस्ट करणे. आणि हे बघा का घडलं ते पण सांगतो. आता बघा, दोन्ही आपले जे अधिकारी आहेत, निपुंगे साहेब हे आदिवासी कम्युनिटीचे आहेत आणि भीमराज घाडगे साहेब हे शेड्यूल कास्ट कम्युनिटीचे आहेत. तर यांना हॅरॅसमेंट कशी झाली, तुमचं डोकं चक्रावून जाईल. म्हणजे त्याच्या करप्शन मध्ये जर मदत केली नाही तर हॅरॅसमेंट कशी होते. परमवीर सिंगनी सांगितलं यांना, काय झालं की भिवंडीमध्ये ट्रॅफिकमध्ये ACP होते निपुंगे साहेब, हे त्यांच्या याचा पार्ट सांगतो मी. तर त्यांनी काय केलं, याच्या करप्शन बद्दल काहीतरी नोटिंग घेतलं आणि एका पोलीस ऑफिसरचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. तर त्याने यांच्या अगेन्स्टमध्ये ट्रॅप रचला आणि यांना तिथून काढून कुठं ट्रान्सफर करून, यांच्या ओळखीची एक लेडी कॉन्स्टेबल होती, तिचा मर्डर झाला होता, तिथे दाखवलं की तिने सुसाईड केलं यांच्यामुळे. काही डायरेक्ट प्रूफ नाही, काही नाही, त्यांनी हे सगळे त्यांचे असे पुरावे दिले. तर हे एक त्यांनी हे दिलं आहे. आणि ही गोष्ट स्वतः परमवीर सिंगचे जे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस राईट हँड होते कदम साहेब, त्यांचा व्हिडिओ आहे. एक बार पूछ लो, व्हिडिओ दे देंगे सबको. टेस्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ पण तुम्हाला मी रिलीज करून टाकतो. तर त्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर सांगतायत कि हमको मालूम था वो मर्डर है, सुसाइड नहीं है, मुझे आदेश था आपको अरेस्ट करने का पर मैंने अरेस्ट नहीं किया. हे कोण सांगतायत? पोलीस अधिकारी. एक भीमराज घाडगे साहेबांची केस तर आणखीन मोर सिरियस आहे. भीमराज घाडगे साहेबांनी KDMCच्या एका करप्शन केसमध्ये 22-25 काय आरोपी बनवले, एकदम हाय प्रोफाईल. त्या आरोपीकडून मिस्टर परमवीर सिंग यांनी XYZ करोड्स घेतले. मी त्यांच्या कंप्लेंटचा पार्ट सांगतोय. पैसे घेतले आणि यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, फक्त 4 लोकांच्या अगेन्स्ट चार्जशीट पाठवा, उरलेले जे काही मोठे आरोपी आहेत तर त्यांना फिरवून टाका मॅटर
असं सांगा की यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, म्हणजे क्रिमिनल ऑफिसमध्ये. जनता बेवकूफ आहे. तो ह्यांनी सांगितलं घाडगे साहेबांनी, साहेब मी असं नाही करू शकत. असं का? लावा रे याच्यावर कोणती केस लावायची, त्याला आणा इकडे, आणा, अरेस्ट करा एसीपीला. आणि त्या केसमधली एक डेव्हलपमेंट अशी आहे, यांनी त्या केसमध्ये जे काही खोट्या केसेस होत्या त्याच्यामध्ये लढवून सगळ्या ऑर्डर घेतल्या फेवरमध्ये. पण इम्पॉर्टंट गोष्ट, परमवीर सिंग यांच्या अगेन्स्टमध्ये न्यायालयाच्या आदेशाने अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत केसेस दाखल करून पूर्ण तपास सीबीआय कडे देण्याचा आदेश झाला. आणि काल त्यांनी सांगितलं, मी डॉक्युमेंट ते पण पाठवतो तुम्हाला, ऑर्डर्स वगैरे, की त्या केसमध्ये यांना कोणताही, सुप्रीम कोर्टापर्यंत परमवीर सिंग यांना कोणताही रिलीफ मिळाला नाही. तर हे जे प्रकार आहे की त्यांचं, निपुंगे साहेबांचं हेच म्हणणं होतं की जिथे परमवीर सिंग असतो, आणखीन त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये 2 आणखीन हाय प्रोफाईल मर्डरला सुसाईड दाखवल्याचं स्वतः एसीपी कबूल करतायत. ते तुम्ही बघून घ्या, मी काही नावं सध्या घेत नाही, ते तुम्हीच बघा. त्याच्यानंतर निपुंगे साहेबांनी सांगितलं की जिथे परमवीर सिंग असतो तिथे त्याचं एकच काम असते, गुंडा राज चालवायचा. त्याच्या मनासारखं जमलं तर ठीक आहे, नाही तर जो मधात आला, अधिकारी असो, एसीपी असो, कॉमन मॅन असो, त्याला कोणत्याही गुन्ह्यात अडकवायचा. आणि खास करून त्याचा प्रिय विषय जे आहे मोडस ऑपरेंडीचा, मर्डर, त्याला सुसाईड दाखवायचा. आणि जेव्हा दिशा साले यांची हत्या झाली तिथे पण यांनीच येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांची प्रेस कॉन्फरन्स खोटे करणारे जे काही आहे ते आम्ही सगळं सांगितलं आहे. तर ते सुद्धा परमवीर सिंगच होते. म्हणून ते पुरावे, खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट कसे बनवतात, मनसुख हिरेनमध्ये सुद्धा खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला. आणि आमची कंप्लेंटच आहे की आमच्या केसमध्ये सुसाईडला, मर्डरला सुसाईड दाखवलं, खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला. तर 1-2 पत्रकारांनी न्यूज चालू केल्या, अरे पोस्टमॉर्टम मध्ये माहीत झाला आहे की हे सुसाईड आहे आणि हे आहे. अरे बाबा, आमची कंप्लेंट वाचा आणि आम्ही दिलेले पुरावे वाचा. तिथं बरं झालं की शासनाने क्लिअर केलं, त्या डॉक्टरची पण चौकशी होणार आणि त्या आयओची पण चौकशी होणार. तर म्हणून ते थोडंसं जरा थंड झालं तो नॅरेटिव्ह. तर जरा याच्या पुढे कृपा करून नॅरेटिव्ह नका चालू. आणि कमीत कमी हे बघा, एक गरीब बाप न्यायासाठी आलाय, तुम्ही घ्या ना, आमच्या काही चुका असतील ना आम्हाला सांगा, तो काय बोलतोय त्याचं फक्त एवढंच म्हणणं आहे, बाबा ही माझी तक्रार, शासनाने दखल घेतली, इन्व्हेस्टिगेट करून घ्या, माझी पण नार्को टेस्ट करून घ्या, आरोपीची पण करून घ्या, आणि माझं खोटं निघाल तर मला तुरुंगात टाकून द्या बाबा. आता याच्यापेक्षा काय राहणार आहे? त्यांना सोडा बाबा, वकिलांना पण टाकून द्या. कोण जर तुम्हाला वाटलं आमची तक्रार खोटी आहे ना, आमच्यावर पण कारवाई करा, काही प्रॉब्लेम नाही. अरे पण यार, तुम्ही असा प्रेसिडेंट सेट नका करू ना. ते दामिनी मूवी सारखं झालं येतं की आणखीन एक सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं, मला तर वाटतं अजय देवगणचा आणि पत्रकारांनी पण हल्लाबोल मूवी बघावा. त्याच्यात असंच दाखवलंय सगळं की एक बडे बाप की बिगडी हुई औलाद एक गँगरेप करणार, मर्डर करणार, आणि त्याच्या विरोधात कोणी आवाज उचलला गेला तर मग त्याला कोणाला मारापिटी करणार, कोणाची बदनामी करणार. अरे हे आता नाही चालणार. हे आता काय, आमचं एकदम क्लिअर ठरलं आहे, जिंकू किंवा मरू, मानवतेच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. तर इथे रॉंग नंबर डायल केलाय देव, आणि देवच आम्हाला शक्ती देतो. नाही तर एवढ्या मोठ्या आरोपींच्या विरोधात लढणं काही सोपं नाही आहे. पण पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, काहीही तुम्हाला वाटलं तर आम्हाला प्रश्न विचारा, त्याचं आम्ही उत्तर देऊ. अर्धवट बातम्या चालवू नका की याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट परत घेतलाय, तो रिजेक्टेड क्लोजर रिपोर्टवर तुम्ही बातम्या चालवल्या. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता कोर्टात उत्तर द्यावं, ज्यांनी नॅरेटिव्ह चालवले ना, कोर्टात उत्तर द्यावं त्यांनी. उद्या पहिली हिअरिंग होते केसची, कशा पद्धतीनं तयारी आहे आणि काय उद्याची तुम्ही पेनड्राईव्ह इश्यू म्हटला होता, तो नेमका काय प्रकार आहे? त्याच्यामध्ये आम्हाला 3 महिने झाले, त्यांचं सँक्शन रिजेक्टेड असं कोणतंही पत्र नाही आलं. आम्ही पर्सनली बोललो, त्यांनी सांगितलं यू कॅन प्रोसीड. तर आम्हाला सँक्शन मिळालं यांच्या अगेन्स्ट प्रॉसिक्युशनचं एक. दुसरं, जस्टिस रेवती मोहिते डेरे यांनी चंदा कोचर यांच्या प्रकरणात आणि आणखीन एका प्रकरणात कोर्टाच्या रेकॉर्डची जी फोर्जरी केली होती, त्या मॅटरमध्ये आमची 6900 नावाची रिट पिटिशन हायकोर्टात पेंडिंग आहे. आणि त्याच्यामध्ये एक ऑर्डर झाली आहे की चीफ जस्टिस साहेबांनी, ऑर्डर निकाल जस्टिस साहेबांनी
तर चीफ जस्टिस, ऍक्टिंग चीफ जस्टिस जमादार साहेब त्यांनी सांगितलं की येस मॅटर सिरियस आहे, तर आम्ही याच्यात फुल बेंच कॉन्स्टिट्यूट करू. तर ते एक मॅटर पेंडिंग आहे. म्हणजे या कारणामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे आणि अपॅरंट बायसमुळे ते मॅटर त्यांच्यापुढे चालू शकत नाही. नाही पहिले आता काय की उद्या मॅटर 15 नंबरला आहे ना, तर ते मग ते सांगतील की प्लेस बिफोर अप्रोप्रिएट बेंच ऑर नॉट बिफोर मी, ही अशी ऑर्डर होईल. याच्या आधीची पण एक अशी ऑर्डर आहे त्यांची, जे ध्रुव राठी आणि हे उद्धव ठाकरे आणि यांच्या अगेन्स्ट आमची पिटिशन होती, त्यांनी जसंच म्हटलंय, तर ती ऑर्डर आहे. ठीक, ये उनको सबको ग्रुप पे डाल देना. हाँ. आमच्याकडे भरपूर पेन ड्राईव्ह आहेत आणि कालच्या एका पेन ड्राईव्ह मधला एक व्हिडिओ आणि काही फोटो थोड्या वेळात तुम्हाला सगळ्यांना पाठवून देणार. तो अगेन्स्ट परमवीर सिंग कसं मर्डरला सुसाईड दाखवतो, हे एसीपी कदमचं स्टिंग ऑपरेशन केलंय निपुंगे साहेब.